नमस्कार. आज मी बार्शी नगर परिषदेच्या टंचाई आराखडा या कार्यक्रमांतर्गत ज्या विंधन विहिरीसाठी त्या ठिकाणी निविदा मागवण्यात आलेली होती त्या संदर्भानं सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे आचारसंहिता काळात तातडीची परिस्थिती म्हणून आणि बार्शी शहरावरचं कृत्रिम पाणी टंचाईचं संकट लक्षात घेता निविदा उघडण्यास, त्याचबरोबर या कामासाठी शासकीय निधी टंचाई आराखड्यातून मंजूर करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. ईमेलद्वारे त्यांना त्या ठिकाणी मी माझं निवेदन पाठवलेलं आहे. बार्शी शहरामध्ये अलीकडच्या काळात त्या ठिकाणी जे काही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होती या पार्श्वभूमीवर टंचाईचं दृश्य परिस्थिती, त्याचबरोबर येणारी लोकसभेची निवडणूक, त्याची लागणारी आचारसंहिता या संपूर्ण पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेळेत विहित कालावधीत त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करणं, त्याला तांत्रिक मंजुऱ्या घेणं, प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवणं गरजेचं होतं. बार्शी नगर परिषदेवतीने 2 प्रस्ताव पाठवण्यात आले होते. यामध्ये पहिला प्रस्ताव होता तो त्या ठिकाणी दुबार पंपिंगचा, म्हणजे उजनी धरणात कंदर या ठिकाणी दुबार पंपिंग करण्यात यावं असा प्रकारचा एक 2 कोटी रुपयाचा प्रस्ताव, आणि दुसरा प्रस्ताव होता तो विंधन विहिरीचा. परंतु विंधन विहिरीच्या प्रस्तावाला टंचाई आराखड्यामधून जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली नाही. दुबार पंपिंगला त्या ठिकाणी 2 कोटी रुपयाला मान्यता दिलेली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी बोरवेलच्या विंधन विहिरीच्या या कामाची निविदा उशिरानं प्रसिद्ध झाली. आचारसंहितेच्या सगळ्या या कार्यक्रमात ती अडकली आणि त्यामुळे निविदा ओपन होऊ शकल्या नाहीत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांना मी निवेदनाद्वारे विनंती केली आहे की बार्शी शहरातलं कृत्रिम पाणी टंचाईचं संकट पाहता त्या ठिकाणी तातडीची गरज म्हणून, त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून या कामाला निविदा मंजुरीला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात यावी. त्याचबरोबर या कामाचा देखील टंचाई आराखडामधून शासकीय निधीतून समावेश करण्यात यावा अशा प्रकारची विनंती केली आहे. बार्शी शहरात अलीकडच्या काळात त्या ठिकाणी आपण कृत्रिम पाणी टंचाईला सामोरं जातोय. उजनी आणि चांदणी या जलाशयातून बार्शी शहराला पाणी पुरवठा होतो. चांदणी जलाशयातला पाणी पुरवठा त्या ठिकाणी पूर्णतः बंद झालेला आहे. उजनी जलाशयातून सुमारे 1,40,00,000 लिटर आणि स्थानिक विहिरीतून 20,00,000 लिटर अशा पद्धतीने 1,60,00,000 लिटर पाण्याची उपलब्धता बार्शी शहराला होते. मात्र सातत्यानं विद्युत प्रवाहाच्या अडचणी, होणारी गळती या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाणी टंचाईला बार्शी शहराला सामोरं जावं लागतंय. या संपूर्ण पार्श्वभूमीवर प्रशासनानं या ठिकाणी निश्चितपणानं योग्य दिशेनं पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणी बार्शी शहरात नव्यानं 80 विंधन विहिरी आणि त्याचबरोबर पंप याची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर 40 जुन्या विंधन विहिरीवर त्या ठिकाणी पंप आणि टाक्या बसवणं या कामाचा देखील त्यामध्ये समावेश आहे. याच्या उपर जाऊन त्या ठिकाणी टंचाई काळात ज्यावेळेस कृत्रिम पाणी टंचाई येते आणि 10-10, 15-15 दिवस, 5-5, 6-6 दिवस ज्यावेळेस बार्शी शहराला पाणी पुरवठा होत नाही त्यावेळेस, त्याचबरोबर उर्वरित काही भागामध्ये जिथं विंधन विहिरीची सुविधा नाहीये किंवा जिथं विंधन विहिरी प्रस्तावित नाही अशा काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणं या देखील कामाचा समावेश या टंचाई आराखड्यात करण्यात यावा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी माजी विरोधी पक्षनेता या नात्यानं मी जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेली आहे. मला लवकरात लवकर आशा आहे की या कामाला त्या ठिकाणी शासकीय निधीतून निधी उपलब्ध होऊन या ठिकाणी आपल्याला टंचाई आराखड्यामध्ये बार्शीकरांना प्रशासनाकडून दिलासा मिळेल. यापूर्वी कंदर या ठिकाणी माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी सुपल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण 7 ते 8 वर्षापूर्वी कंदर या करमाळा तालुका स्थित पंपगृहाच्या तिथे 484 लेवलला आपलं पंप स्टेशन होतं. तर ते 481 लेवलपर्यंत जरी पाण्याची लेवल गेली तरी पाणी मिळावं या दृष्टीनं पंपगृहाच्या समोर साधारण 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटरच्या आसपास सुमारे चारी सदृश्य कॅनॉल घेतलेला आहे आणि जेणेकरून तरंग ते पंप ठेवून जलाशयातून त्या चारीमध्ये कॅनॉलमध्ये पाणी येऊन पंपगृहाद्वारे ते बार्शीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टीनं उपाययोजना केली आहे. त्याचाही त्या ठिकाणी अवलोकन करून, त्याचाही अभ्यास करून प्रशासनानं तातडीनं या सगळ्या योजनेच्या बाबतीत थोडंसं गांभीर्यानं जिल्हा प्रशासनाशी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. तो पाठपुरावा झाला तर निश्चितपणानं बार्शीकरांना येत्या उन्हाळ्यामध्ये ज्या काही उन्हाच्या झाडा, पाण्याचा झाडा पोहोचणार आहे त्याच्यात दिलासा मिळण्याचं काम होईल. या संपूर्ण कामामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता प्रशासनानं त्या ठिकाणी
तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून, निवडणूक आयोगाशी संपर्क साधून या कामामध्ये पत्रव्यवहार करणं, पाठपुरावा करणं गरजेचं आहे. या संपूर्ण कामात सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते सर्वजण त्या ठिकाणी प्रशासनाच्या सोबत राहतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. जिल्हाधिकारी महोदयांना माझी विनंती आहे की आत्ताच नुकतंच काही दिवसापूर्वी 13 ते 14 दिवस कृत्रिम पाणी टंचाईला बार्शीकरांना सामोरं जावं लागलं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात जर ह्या पाणी टंचाईच्या झाडा बार्शीकरांना बसू द्यायच्या नसतील तर निश्चितपणानं प्रशासन म्हणून आपण या ठिकाणी योग्य त्या पद्धतीनं या संपूर्ण कामाची दखल घेऊन नवीन विंधन विहिरीच्या प्रस्तावाला शासकीय निधीची उपलब्धता करून देण्यात यावी. त्याचबरोबर आचारसंहिता जरी सुरू असली तरी तातडी आणि अत्यावश्यक सेवा या नावाखाली या ठिकाणी आपल्याला निविदा उघडण्याची आणि वर्क ऑर्डर देण्याची मान्यता द्यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद.